शहर सहकारी बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणात अटकेत असलेला चार्टर्ड अकाउंटंट विजय विष्णुप्रसाद मर्धा आणि साहित्य खरेदीतील डीलर जगदीश बजाराम कदम यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। दरम्यान एका गुन्ह्यात जामिनासाठी मर्धा यांनी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला। त्यांना आता शहर बँक कर्ज फसवणूक प्रकरणी दाखल असलेल्या तिसऱ्या गुन्ह्यात वर्ग करून घेण्यात येणार असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी सांगितले। डॉक्टर रोहिणी सिनारे यांच्या फिर्यादीनुसार दाखल गुन्ह्यातून दोघांनाही डॉक्टर उज्ज्वला कवडे यांच्या फिर्यादीवरून दाखल असलेल्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले होते। न्यायालयाने दोघांना 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती। त्याची मुदत संपल्याने दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली। दरम्यानच्या काळात मर्धा यांनी डॉक्टर सिनारे यांच्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्यात जामिनासाठी अर्ज केला, मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला। फसवणूक प्रकरणात डॉक्टर रोहिणी सिनारे, डॉक्टर उज्ज्वला कवडे आणि डॉक्टर विनोद श्रीखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 3 वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत। आता दोघांनाही डॉक्टर श्रीखंडे यांच्या गुन्ह्यात वर्ग करून घेण्यात येणार आहे। या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक कमलाकर जाधव यांच्याकडे असल्याचे पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी सांगितले। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।